नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे, कोणते शेतकरी पात्र असतील, कर्जमाफी किती मिळणार, 50,000 रुपये प्रोत्साहनपर लाभ कोणाला मिळणार, कोणती कागदपत्रे लागतील आणि अर्ज किंवा पडताळणीची प्रक्रिया कशी असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम कर्जमाफीबद्दल बोलायचे झाले तर राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदत पीक कर्जाची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, अनेक शेतकरी विचारत आहेत की 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर काय होणार. अशा परिस्थितीत शासनाने वन टाइम सेटलमेंट म्हणजेच OTSचा पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. यामुळे पात्र शेतकऱ्यांना नियमांनुसार कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान. ज्या शेतकरी बांधवांनी वेळेत पीक कर्जाची नियमित परतफेड केली आहे अशा पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. यामागचा उद्देश नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणे हा आहे. आता प्रश्न येतो की या योजनेसाठी पात्र कोण असणार. योजनेच्या निकषानुसार पात्रता शासनाने निश्चित केलेल्या अटींवर अवलंबून असेल. पात्र पीक कर्ज, संबंधित कालावधीतील कर्ज, बँकेतील नोंदी आणि शासनाने जाहीर केलेल्या नियमांनुसार अंतिम लाभार्थी निश्चित केले जातील. मित्रांनो, अनेक शेतकरी विचारत आहेत की 7/12 किती असावा, जमीन किती असावी. उपलब्ध माहितीनुसार या योजनेत जमिनीच्या क्षेत्राची अट ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे लहान, मध्यम किंवा मोठे पात्र शेतकरी नियम पूर्ण करत असतील तर लाभ मिळू शकतो. आता आवश्यक कागदपत्रांबद्दल बोलूया. आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, 8अ उतारा, पीक कर्जाची माहिती, कर्ज खात्याचा तपशील आणि शासनाने मागितलेली इतर आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. मित्रांनो, कोणतीही अफवा किंवा सोशल मीडियावरील अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. शासनाकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेल्या सूचना आणि बँकेकडून मिळणाऱ्या माहितीनुसारच पुढील प्रक्रिया पूर्ण करा. अनेक ठिकाणी अर्ज सुरू झाल्याच्या बातम्या फिरत आहेत. मात्र अर्ज किंवा पडताळणीबाबतची अधिकृत माहिती संबंधित बँक, सहकारी संस्था किंवा शासनाच्या अधिकृत सूचनांनुसारच तपासून घ्या. जर तुमचे नाव लाभार्थी यादीत आले तर संबंधित बँकेमार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. मित्रांनो, ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. त्यामुळे पात्र असलेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांनी वेळेत आपली कागदपत्रे पूर्ण ठेवावीत आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे. जर तुम्ही नियमित कर्जफेड केली असेल तर 50,000 रुपयांपर्यंतच्या प्रोत्साहनपर लाभासाठीही पात्र ठरू शकता. आणि जर तुमचे पात्र पीक कर्ज असेल तर 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचाही लाभ मिळू शकतो. व्हिडिओच्या शेवटी एवढेच सांगू इच्छितो की शासनाकडून या योजनेबाबत नवीन अपडेट, लाभार्थी यादी, अर्ज प्रक्रिया किंवा निधी वाटपासंदर्भात कोणतीही नवीन माहिती आली तर ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या सर्व शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना व शेतकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.